नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसला बनावट नंबर प्लेट लावून विद्यार्थी वाहतुकीचा धक्कादायक प्रकार आरटीओच्या पथकाने उघडकीस आणला। बालेवाडीतील दसरा चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी स्कूल बस चालक आणि मालकावर बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुमित बाळासाहेब नाणेकर, राहणार माळुंगे, तालुका मुळशी, वाहन मालक तानाजी रजनीकांत शिंदे, वय वर्ष 42, राहणार औंधगाव, पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। याबाबत आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षक स्मिता कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे। प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओचे पथक हद्दीत गस्तीवर होते। बालेवाडी येथे तपासणी दरम्यान विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या MS14 CW 3846 या क्रमांकाच्या स्कूल वाहनाला थांबवण्यात आले। तपासणी दरम्यान वाहनावर लावण्यात आलेली नंबर प्लेट ही अन्य वाहनाची असल्याचे उघड झाले। प्रत्यक्षात वाहनाचा मूळ नोंदणी क्रमांक MS14 CW 1383 असा असून तो बदलून बोगस क्रमांक लावण्यात आला होता। आरटीओची कारवाई टाळण्यासाठी जाणून बुजून नंबर प्लेट बदलल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यानुसार आरटीओच्या पथकाने स्कूल वाहन ताब्यात घेऊन वाहन चालक आणि मालकावर थेट गुन्हा दाखल केलाय। त्यानुसार दोघांवर बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोटार वाहन निरीक्षक स्मिता कोल्हे, तृप्ती पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कांचन आवारे, शुभम पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।